तुम्ही सीताफळ खाता का? सीताफळाचा उपयोग स्किन आणि केसांसाठी कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे का? हाय नमस्कार, मी वेदश्री दामणे लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण सीताफळाचा उपयोग आपल्या स्किनवर आणि केसांवर कसा करायचा ते जाणून घेणार आहोत. सीताफळ हे एक सीझनल फळ आहे. सध्या बाजारामध्ये सीताफळ मिळायला सुरुवात झाली आहे. सीताफळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. सीताफळ खाण्यासाठी जितकं चविष्ट स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असतं. सीताफळ हे पित्तनाशक, पौष्टिक, रक्तवर्धक, वातदोष कमी करणारं असं फळ आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊयात सीताफळाचे फायदे. सीताफळामध्ये अनेक पोषक घटक असतात. सीताफळात विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन B6 असल्यामुळे तुमच्या शरीराचं योग्य प्रकारे पोषण होतं. एका सीताफळामुळे तुमच्या दिवसभराच्या विटॅमिन्सचा कोटा सुद्धा भरून निघतो. याशिवाय त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, लोह आणि पुरेसे फायबर्स असतात, ज्यांचा तुमच्या त्वचा आणि केसांसाठी चांगला उपयोग होतो. सीताफळाचे त्वचेवरती होणारे फायदे बघूयात. पहिला फायदा, त्वचा चमकदार होते. सीताफळात विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन बी, अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि नितळ दिसू लागते. यासाठी दररोज नाश्त्याला किंवा मधल्या वेळी एखादं सीताफळ खा. दुसरं, स्किन इन्फेक्शन किंवा जखम लवकर बरी होते. सीताफळाच्या आतील गराची पेस्ट तुम्ही तुमच्या तोंडातील अल्सर, फोड यावर सुद्धा लावू शकता, कारण सीताफळामध्ये विटॅमिन सी असतं, ज्यामुळे तुमच्या जखमा लवकर बऱ्या होतात. एखादी जखम किंवा इन्फेक्शन बरं करण्यासाठी तुम्ही मलमासारखा सीताफळाच्या गराचा वापर करू शकता. शिवाय याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. तिसरं, त्वचेवरील एजिंगच्या खुणा कमी होतात. आजकाल बाहेरील धूळ, माती, प्रदूषणाचा परिणाम आपल्या स्किनवरती लगेच दिसून येतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एजिंगच्या खुणा ऐन तारुण्यातच दिसू लागतात. पण नियमित सीताफळ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराचं व्यवस्थित पोषण होतं, त्यामुळे त्वचा नितळ आणि चमकदार होते. याशिवाय त्वचेवरील सुरकुत्या, डार्क सर्कल्स सुद्धा कमी होतात. चौथं, ॲक्नेचा प्रॉब्लेम कमी होतो. नियमित सीताफळ खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेतील सीबम निर्मिती नियंत्रणात राहते, ज्यामुळे साहजिकच तुम्हाला ॲक्ने किंवा पिंपल्सचा त्रास होत नाही. याशिवाय हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावरती सीताफळाचा गर आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून लावू शकता, ज्यामुळे ॲक्नेमुळे होणारा दाह सुद्धा कमी होऊ शकतो. पाचवं, त्वचा नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होते. त्वचेला सुंदर दिसण्यासाठी नियमित डिटॉक्स करणं गरजेचं असतं. जितकी तुमची त्वचा डिटॉक्स होते तितकाच तुमचा चेहरा ग्लो करू लागतो. यासाठी चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी तुम्ही दररोज एक सीताफळ खाऊ शकता. सीताफळाचे तुमच्या केसांवरती काय फायदे होतात आता ते आपण पाहणार आहोत. सीताफळामुळे तुमची त्वचा चमकदार आणि मऊ होते. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या केसांवर सुद्धा याचा चांगला परिणाम दिसू लागतो. पहिला फायदा, केस मऊ आणि मुलायम होतात. सीताफळाच्या बियांच्या तेलाने मालिश केल्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. आजकाल सततच्या प्रदूषणाचा परिणाम नकळतपणे आपल्या केसांवर सुद्धा होतो, ज्यामुळे आपले केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. यासाठी केसांवरती नैसर्गिक ग्लो हवा असेल तर केसांना सीताफळाच्या बियांचं तेल लावा, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असतं. दुसरा फायदा, केसांमधील उवा सुद्धा कमी होतात. लहान मुलांना वारंवार उवा किंवा लिखांचा त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही जरूर करू शकता. सीताफळाच्या बियांची पावडर वस्त्रगाळ करून घ्या. ही पावडर नारळाच्या तेलामध्ये मिक्स करा आणि ती लहान मुलांच्या केसांना लावा. 10 मिनिटांनी केस धुवून टाका. मात्र हे मिक्सचर केसांवर लावल्यानंतर ते मुलांच्या डोळ्यात जाणार नाही ह्याची नक्कीच काळजी घ्या, कारण त्यामुळे मुलांना कदाचित अंधत्व सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे हा उपाय काळजीपूर्वक करा. तिसरा फायदा म्हणजे केस पांढरे होण्यापासून वाचवण्यासाठी. सतत काळजी आणि चिंता केल्यामुळे आजकाल अनेकांना तरुणपणीच केस पांढरे होण्याची समस्या ही भेडसावू लागली आहे. अकाली केस पांढरे झाल्यामुळे ते सतत कलर करावे लागतात. पण जर तुम्ही नियमित सीताफळ खात असाल तर केस लवकर पांढरे होत नाहीत.
चौथा फायदा, केसांची वाढ चांगली होते. केसांच्या उत्तम वाढीसाठी केसांच्या मुळांचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. सीताफळातील पोषक घटकांमुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो, केस मजबूत होतात आणि कमी गळतात, ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ सुद्धा अर्थातच चांगली होते. पाचवा फायदा असा आहे, केसांमधील कोंडा सुद्धा कमी होतो. सीताफळामुळे तुमच्या केसांमधील त्वचेचं संरक्षण होतं, ज्यामुळे त्वचेला इन्फेक्शन होत नाही. सीताफळातील पोषक घटकांमुळे सीबमची निर्मिती नियंत्रणात राहते आणि केसांमध्ये कोंडा होत नाही. जर तुम्हाला सतत कोंड्याचा त्रास होत असेल तर सीताफळ खायला सुरुवात करा. सीताफळाचे एवढे फायदे असतात हे तुम्हालाही कदाचित माहिती नसेल, पण खरंच ह्याचे एवढे फायदे आहेत. आता सीझन आहे सीताफळांचा, सीताफळ खायला सुरुवात करा. आमच्या या टिप्स कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला अशाच टिप्स हव्या आहेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. पाहत रहा लोकमत सखी.